नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी स्कॉलर सिरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये उपयोजित लेखन या विभागासाठीचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला 2026 बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत किंवा हेच प्रश्न तुम्हाला 2026 बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी उपयोजित लेखन तुम्हाला परीक्षेमध्ये कशा पद्धतीने विचारला जातो, किती गुणांमध्ये विचारला जातो ते आपण अगोदर बघूयात। आणि परीक्षेला या विभागातील कोणते प्रश्न तुम्हाला सोडवायचे असणार आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर उपयोजित लेखन हा तुमच्या पेपरमधील एकूण विभागांपैकी सर्वात मोठा विभाग असतो, जो की तुम्हाला 24 गुणांसाठी विचारलेला असतो। यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला प्रश्न अ, प्रश्न 5 प्रश्न 5 आणि प्रश्न 5 असे एकूण 3 प्रश्न दिलेले असतात। त्यापैकी प्रश्न 5 मध्ये तुम्हाला पत्रलेखन आणि सारांश लेखन असे 2 प्रश्न विचारलेले असतात, जे की तुम्हाला त्यापैकी तुम्हाला एकच प्रश्न अटेम्प्ट करायचा असतो आणि तो प्रश्न तुम्हाला 6 गुणांसाठी दिलेला असतो। त्यानंतर प्रश्न 5 मध्ये तुम्हाला जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन असे एकूण 3 प्रश्न दिलेले असतात, परंतु त्यापैकी तुम्हाला कुठलेही 2च प्रश्न अटेम्प्ट करायचे असतात आणि प्रत्येकी प्रश्न हा तुम्हाला 5 गुणांसाठी दिलेला असतो आणि 5 गुणांचे 2 प्रश्न म्हणजेच हा प्रश्न तुम्हाला 10 मार्क्ससाठी दिलेला असतो। त्यानंतर प्रश्न 5 मध्ये तुम्हाला प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन असे एकूण 3 प्रश्न दिलेले असतात। त्यापैकी तुम्हाला फक्त एकच प्रश्न अटेम्प्ट करायचा असतो, जो की तुम्हाला 8 गुणांसाठी दिलेला असतो। अशा प्रकारे तुम्हाला उपयोजित लेखनचे प्रश्न हे 24 गुणांसाठी दिलेले असतात। तर त्यापैकी तुम्हाला कोणते प्रश्न अटेम्प्ट करायचे असणार आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर बघा, प्रश्न 5 मध्ये तुम्हाला पत्रलेखन आणि सारांश लेखन यापैकी पत्रलेखन हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे, कारण पत्रलेखनमध्ये फिक्स्ड फॉर्मॅट दिलेला असतो आणि त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स हे दिले जातात। त्यानंतर प्रश्न मध्ये तुम्हाला जाहिरात लेखन आणि बातमी लेखन हे 2 प्रश्न सोडवायचे असतात, कारण यासाठी टाईम हा कमीत कमी लागतो आणि तुमचे हे प्रश्न सोडून झाले की तुम्हाला पैकीच्या पैकी त्यामध्ये मार्क्स देता येतात। त्यानंतर प्रश्न 5 मध्ये तुम्हाला प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन यापैकी तुम्हाला प्रसंग लेखन आणि आत्मकथन लिहिण्यासाठी फार वेळ जातो आणि त्यासाठी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्ससुद्धा मिळत नाहीत। तर त्यामुळे तुम्ही वैचारिक लेखन हा प्रश्न सोडू शकता, जेणेकरून तुमचा टाईमही वाचेल आणि तुम्हाला मार्क्स देखील पैकीच्या पैकी या ठिकाणी मिळून जातील। तर बघा, पत्रलेखन हे तुम्हाला 2 प्रकारचे विचारलेले असतात, औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र। त्यापैकी तुम्हाला औपचारिक पत्र हे सोडवायचं असतं, तर कारण की त्यामध्ये जे लिहायचं असतं ते तुम्हाला प्रश्नामध्ये सर्व दिलेलं असतं आणि त्याच्यात तुम्हाला फक्त फॉर्मॅटनुसार लिहायचं असतं। तर त्यापैकी तुम्हाला रोपांची मागणी करणारं, त्यानंतर पुस्तकांची किंवा खेळ साहित्यांची मागणी करणारं पत्र दिलेलं असतं। त्यानंतर 2 नंबरला म्हणजेच विनंतीपत्र दिलेलं असतं, त्यामध्ये तुम्हाला स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठीचे विनंतीपत्र लिहायचं असतं। तर यापैकी तुम्ही या फॉर्मॅटचा प्रॅक्टिस करू शकता आणि त्याच प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिलेला असेल। त्यानंतरचा प्रश्न असतो तो म्हणजे बातमी लेखन। बातमी लेखनामध्ये तुम्हाला मराठी भाषा दिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन, महिला दिन, योगा दिन, बाल दिन इत्यादी प्रकारचे शाळेत साजरा करण्यात आले अशा प्रकारची तुम्हाला बातमी दिलेली असते। हेच प्रश्न तुम्हाला रिपीटिव्हली विचारले जातात, त्यामुळे तुम्ही याच प्रश्नांचा सराव करू शकता। त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो, जो की जाहिरात लेखन। त्यामध्ये तुम्हाला शालेय साहित्याच्या दुकानाची जाहिरात किंवा प्रशिक्षण केंद्राची जाहिरात किंवा रक्तदान शिबिराची जाहिरात या फिक्स जाहिराती दिलेल्या असतात, ज्याचा तुम्ही सराव करू शकता आणि याच प्रकारचे तुम्हाला जर वेगळ्या जाहिराती जर आल्या तर त्या देखील तुम्हाला सोडवता येतील, कारण तुम्ही यांचा सराव केलेला असेल। तर तुम्ही या जाहिरातींचा सराव करू शकता। त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो तो म्हणजे वैचारिक लेखन। यामध्ये तुम्हाला जलप्रदूषण, पर्यावरण जतन, काळाची गरज, त्यानंतर देशाचा जबाबदार नागरिक आणि शिक्षण काळाची गरज हे प्रश्न दिलेले असतात, याचा की तुम्ही सराव करू शकता आणि याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये देखील येणार आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा उपयोजित लेखन या विभागामधील कोणते प्रश्न अटेम्प्ट करावेत, जे की आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे। तर बघा, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा।